शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। पीक विमा तात्काळ खात्यावरती जमा करा, शेतकऱ्यांचा इशारा। पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे तात्काळ रक्कम खात्यावरती जमा करण्याची मागणी। 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 2 लाखापर्यंत दिलासा, 22,000 कोटींचा भार। राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवरती 22 ते 27,000 कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील साधारणतः 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यंदाही मान्सूनचे आगमन लवकरच होण्याचा अंदाज बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून यावर्षी मान्सून कधीपर्यंत भारतामध्ये दाखल होईल याबाबतचा अंदाज आता वर्तवण्यामध्ये आला आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनचे भारतामध्ये आगमन होणार। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण, अवघ्या 3 महिन्यामध्ये सोने 50,000 तर चांदी 2 लाखांनी स्वस्त। सध्या जर बघायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरासंदर्भातील मोठी बातमी समोर आली असून अवघ्या 3 महिन्यामध्ये सोने 50,000 रुपये तर चांदी 2 लाखांनी स्वस्त झाले असल्याचं बघायला मिळत आहे। कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी, कवडीमोल भावामुळे बळीराजा आर्थिक संकटामध्ये। कांद्याच्या दरातील भीषण घसरणीमुळे सध्या बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे। कांद्याचे दर नेमके कधी वाढतील, आता याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले। नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने घेतला आहे। दुष्काळाचे संकट दूर केले जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। यांत्रिकीकरण आत्मासाठी केंद्राकडून भरघोस निधी। राज्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने 2,346 कोटी रुपयांच्या 2 कृषी आराखड्यांना मान्यता दिली आहे। 7/12 कोरा झालाच पाहिजे, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा। सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे असा इशारा आता राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिला। राज्यामध्ये उन्हाच्या चटक्यामध्ये वाढ, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। सध्या जर बघायला गेला तर उन्हाच्या चटक्यामध्ये वाढ होत असली तरी राज्यातील काही भागामध्ये आता वादळी पावसाची शक्यता। पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे देखील आता समोर आली असून यामध्ये पहिला जिल्हा नांदेड आहे। नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 813 कोटींचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत। तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। खरीप पीक विम्याबाबत राज्य सरकार अडचणीमध्ये, हायकोर्टाची तीव्र नाराजी। सध्या जर बघायला गेलं तर खरीप पीक विमा प्रकरणी दाखल याचिकेमध्ये हायकोर्टाने आता सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता संबंधित यंत्रणांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले। खरीपात कोणतीही खत टंचाई नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट। युरियाचा साठा स्थिर, शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी। खरीपामध्ये कोणतेही खत टंचाई नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याचा कोणताही विचार नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याच्या अफवा पसरत होत्या, मात्र यावरती केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होणार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे।
पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत आहे, तर अशा सर्व जिल्ह्यांची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वात आधी आपण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट बघितली की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 813 कोटींचा पीक विमा जमा होत आहे. त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम आणि पूर्णा अशा 6 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 45 कोटींचा पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मध्यरात्री गुप्तगू उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची चर्चा मुख्यमंत्र्यांनी केला. तथाकथित भेटीचा इन्कार. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू असून मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली नसल्याचं स्पष्ट केलं. कांदा प्रश्नावरती केवळ समित्यांचा खेळ, उपाययोजनांची अंमलबजावणी दूरच. शेतकरी संकटामध्ये कांदा बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यामध्ये वारंवार समित्या स्थापन केल्या जात असल्या तरी त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कांदा प्रश्न जैसे थे असल्याचेच चित्र बघायला मिळत आहे. युरियाची गोणी 45 ऐवजी 30 किलोची करा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी. शेतकऱ्यांकडून युरियाच्या गोणीच्या हिशोबाने होणारा अतिवापर टाळण्यासाठी युरियाची गोणी 45 ऐवजी 30 किलोची करावी अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आंबा आणि काजू बागायतदारांना लवकरच मिळणार भरपाई. कृषी विभाग लागले कामाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांची नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार. मे जुलै दरम्यान एल निनोची शक्यता. जागतिक हवामान संघटनेकडून अंदाज व्यक्त. 2026च्या मध्यापासून एल निनो सक्रिय होण्याची शक्यता असून त्याचे परिणाम एरवीपेक्षा तीव्र असू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यामध्ये आला आहे. एल निनोमुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. यंदा पावसाची शक्यता कमी. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्जमाफीची आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांची आता लवकरच कर्जमाफी होणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची मागणी होती की कर्जमाफी करण्यामध्ये यावी आणि शेतकऱ्यांची मागणी अखेरकार पूर्ण होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार कर्जमाफी करण्याच्या हालचालींना देखील आता वेग आला असून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 30 जूनच्या आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे नक्कीच आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा आता महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवरती 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. निकषानुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतील. 2 लाखांच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी या ठिकाणी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा देण्याचं देखील आश्वासन दिलं होतं. हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विमा जमा होणे अत्यंत आवश्यक. नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाची चर्चा पार पडली. यामध्ये नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित हप्त्याचे वाटप आणि नवीन 9व्या हप्त्याच्या वितरणाबाबत ग्रीन सिग्नल देण्यामध्ये आला असून प्रशासकीय पातळीवरती याच्या याद्या तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आले असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. तसेच हप्त्याच्या लाभासाठी ई KYC करणे अत्यंत आवश्यक आहे.
तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दररोज बातम्या बघायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.